उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्के बसतायत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश। तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंगवीन असा उल्लेख। दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल। कोणते पिल्लू ते उद्धव ठाकरेचं काय ते पेगमिन एवढं सगळं आपलं टुकटुक टुनटुन काय बोलतोय। काय खायचं आणि कुठे जायचं यासाठीही आता व्हीप लावलेला आहे। आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचनांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। वाघाचं काळीज म्हणता आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवता असाही सवाल। काय खायचं आणि कुठं जायचं यासाठी देखील त्यांनी आता व्हीप लावलेला आहे। किती अविश्वास दाखवणार आणि बाता मारता वाघाचं काळीज। अरे वाघाचं काळीज असणारा माणूस अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव। जाधवांकडून खंत व्यक्त। त्याची बाजू चांगल्या पद्धतीने मांडू शकतात। आता तसा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं। भास्कर जाधव नाराज नाहीत। पक्षप्रमुख भास्कर जाधवांच्या संपर्कात बैठकीला ते व्हीसीद्वारे उपस्थित होते। मातोश्रीवरच्या बैठकीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मोठी प्रलोभनं देऊन संघटनेमध्ये प्रवेश दिला जातोय। चांगले लोक गेले, मान्य केलं पाहिजे, मात्र संघटना पुन्हा उभी राहणार असाही विश्वास व्यक्त। भास्कर जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं। त्यांनी एखादा शब्द बोलणं आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता नेहमी त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे। परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा असतो। भास्कर जाधवांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव। उदय सामंत यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला। जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर पक्षप्रवेशाचा 3रा टप्पा बाकी असल्याचंही वक्तव्य। ही बाजू चांगल्या पद्धतीने मांडू शकतात। आता तसा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं। उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल आदरानं बोलतात। सावंतांनी असाच आदर माझ्याबद्दल कायम ठेवावा। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। उदय सामंत हे मला माहित नाही, परंतु हल्ली खरोखरच माझ्याबद्दल खूप मोठ्या आदरानं बोलतायत, आस्थेनं बोलतायत। भास्कर जाधवांसंदर्भात चर्चा नाही, पण आमच्या पक्षामध्ये कुणी आलं तर आम्ही त्यांना घेतो। भास्कर जाधवांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर भास्कर जाधव अन्याय सहन करणारा नेता नाही, भविष्याचा विचार करून निर्णय घेतला तर त्यांचं स्वागत आहे। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। आमच्या पक्षात जर कोणी आता म्हटलं संघटन पर्वामध्ये आम्ही येतोय तर आम्ही त्यांना घेतो, पण आम्ही काही भास्कर जाधवबद्दल चर्चा नाही, त्यांच्याशी बोललो नाही। त्यांना त्या ठिकाणी कुठला निर्णय घ्यायचा त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे मला असं वाटतं या प्रकरणात काही अर्थ नाही। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या पक्षप्रवेश। आमदार किरण सावंतांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय।